कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। हॉस्पिटलमधून जाऊन घरी आले, फ्रेश झाले। नित्तू आणि तिची आजी गेल्यात भजनाला। निखिलचं पण काम चाललंय। मला एक महत्त्वाचं काम करायचंय, ते म्हणजे वॉशिंग मशीनची साफसफाई। बरेच दिवस झालं वॉशिंग मशीनची साफसफाई केलीच नाहीये। म्हणजे त्यातमध्ये फक्त आपली कपडे लावायची, आपलं काम करायचं एवढंच चालू आहे। तिच्याकडे काही लक्ष द्यायचं झालंच नाहीये। तर आज ठरवलंय, वेळ मिळालाय तर आपण वॉशिंग मशीनची साफसफाई करूनच घेऊया। मशीनवरती बघा ना किती पसारा ठेवलाय, सगळी कपड्याची बॅग वगैरे त्याच्यावरच। आणि तुम्हाला माहीतच असेल, आपलं कुठलंही काम ना नवऱ्याशिवाय होत नाहीये, त्यामुळे त्यांना घेऊनच सगळी कामं करायची। चला हो, चला ना, ते मशीनचं एक खालचं खोलायला लागतं ना, ते काही मला येत नाही। चला, काय म्हणालात? तो आतलं पुसून घ्या, जे मशीनच्या आतलं आहे का नाही गोल चक्र, हा ते पुसून घे। ओके, चला आपल्याला जे काम सांगितलंय ना ते करून घेऊया आता पटकन। मशीन पुसण्यासाठी ना एक स्वच्छ कपडा आणलेला आहे। घाणाऱ्या कपड्याने पुसून तिला आणखी घाण करायचं नाहीये। 2 कपडे आणल्यात, एकदा आधी पुसून घ्यायचं ओल्या फडक्याने आणि त्यानंतर मग स्वच्छ करायचं ते कोरड्या कपड्याने। आपली मशीन ना बाहेरून तर पुसून झाली, खरा टास्क आहे आतमधून मशीन पुसण्याचा। बाहेरून साफसफाई तर होत असते, आतून नाही होत शक्यतो। मशीनच्या आतमध्ये जो रबर असतो ना, त्या रबर मध्ये बघा एवढी घाण अडकली होती आणि हीच घाण ना माझ्या कपड्यांना देखील खराब करत होती। त्यामुळे मी मशीन पुसायचा निर्णय घेतलाच। नवऱ्याला एखादी गोष्ट सांगायची असेल ना तर त्यांना असं ओढून ओढून न्यायला लागतं काम करायला। चला लवकर, किती वेळ झालं मी जाऊन बसले तिथे, एकटीच काम करते। या, लिक्विड टाकायचा कप्पा असतो ना, तो पण मी साफ करून घेतलाय, पण त्याचं हे भांड मला आता बसेनच झालंय। अशा काहीतरी करामती असतात आपल्या, काढता येतच ते, आपण एकदा काढलेलं। अशी खटपटीची जी कामं असतात ना ते करण्यासाठी मी निखिलला बोलवते, कारण मला भीती वाटते जर माझ्याकडून तुटलं तर काय करू। अरे यार, बसतच नाहीये का? मी अगोदर बघून ठेवायला पाहिजे होतं कसं असतं ते। काढू नका, ते तुटेल। निखिल तोडशील ते। निखिलला पण जमेना झालंय ते बसवायला, मी तर क्लिनिंगच्या नादात काढलंय। अरे वा वा, स्मार्ट आहे माझा नवरा, बसवलं। आता ना आपल्याला मेन काम करायचंय, मशीनचा जो फिल्टर असतो ना तो आता आपल्याला ओपन करायचा आहे। त्याच्या आतमध्ये तर खूप घाण अडकलेली असते। चला बघूया। हा, काढा। यातून ना पाणी येतं बरं का। घरात जास्त घाण होण्याची पण शक्यता असते जर खूप जास्त घाण आली किंवा पाणी आलं तर। यातून घाण पाणी येणार आहे, हे आपल्याला माहित नव्हतं। हे ओपन करायचं असतं, माहित आहे ना। थांबा, कपडा टाकते। असा मशीनचा ना फिल्टर असतो, त्यात दगड पण केलेत निखिल। हे बघ, ओ माय गॉड, निखिल खरंच दगड आहे बघ ना, मशीन मधून दगड बाहेर पडले। हे बघ, हे बघ, हे बघ, दगड नाही तुटलेला असं काहीतरी का? नाही रे, दगड आहेत। दगड नाही, ते घाणच घाणीचा गोळा बनलाय का ते सगळं काढतं। आणि हा बघा फिल्टर असतोय, किती खराब झालाय, बरेच दिवसातून काढलाय मी। नाही रे, याच्यात काय नसते, आता ह्यातच असते फिल्टर मध्ये। कापड घालून बघ बरं, कापड घालून साफ कर, कापड घालून साफ कर। माझा हात अडकला तर नाही अडकत, हळू कापड आत अडकल, कापड काढ। मी चमच्याने घालते। अरे कापड काढ, कापड काढते। नाही जाणार, बघ बरं आहे का नक्की काय आहे की रे। हे बघ किती घाण निघाली। त्यात पाणी ओतलं तर नको, कापड निघणार नाही। नाही रे, चमच्याला गुंडाळते की, धरते त्याचा एक टोक। ओके, एवढंच आहे। वॉशिंग मशीनचा फिल्टर आहे ना मी स्वच्छ करून घेतलेला आहे। बघा कसा दिसतोय आता। काम करून करून तो काळा पडलेला आता चांगला झालाय। इथे आपल्याला फिल्टर बसवायचा आहे।
डन. आपल्या मशीनची ना आता व्यवस्थित साफसफाई करून झालेली आहे. ही जी माझी वॉशिंग मशीन आहे ना ती खऱ्या अर्थाने माझी सोबती असल्यासारखी झाली, माहितीये का. एक काळ होता ज्यावेळी मी हॉस्पिटलमधून घरी यायचे संध्याकाळी 8-9 वाजता. त्यानंतर स्वयंपाक बनवायचे, भांडी वगैरे आवरून ना नंतर मी कपडे धुवायला जायचे. म्हणजे माझी कपडे धुवायला ना मला 12 ते 12:30 वाजायचे. त्यानंतर 1 वाजता ती कपडे सुकायला जायचे. त्यानंतर मग मी झोपायचे. असा माझा दिनक्रम होता. काम करून एवढा कंटाळा यायचा ना, मी थकून जायचे. आणि त्यावेळी आमच्याकडे खूप सारे पैसे वगैरे पण नव्हते की आम्ही लगेच गेलोय आणि वॉशिंग मशीन घेऊन आलोय. आम्हाला पाहिजे होती वॉशिंग मशीन, घ्यायची इच्छा होती, पण पैसे तर काही नव्हते. मग आम्ही हळूहळू पैसे साठवले. मी निखिलला म्हणायचे की आपण घेऊया घेऊया, पण काय हट्ट नाही केला की नाही मला लगेच पाहिजे वगैरे. आम्ही दोघांनी पण थोडा वेळ घेतला, थोडे थोडे पैसे साठवले आणि निखिलने एक दिवस जाऊन ना ही मशीन घेऊन आला. तो माझ्याकडे ही जी मशीन आहे ना ती आहे सॅमसंग कंपनीची. आणि मागच्या 3-4 वर्षापूर्वी आम्ही ती घेतली होती. त्यावेळी ती आम्हाला मिळाली होती 30,000 रुपयाला. आणि ती जी आहे ना ती 6 किलोची मशीन आहे. त्याच्यामध्ये फ्रंट डोअर आणि टॉप डोअर अशा मशीन असतात. तर आमची आहे ती फ्रंट डोअरची आहे. 5-6 वर्षात ना मशीन कधीही खराब झाली नाही आमची. एकदाच फक्त इश्यू झाला मशीनचा, तोही मोठा झाला. मशीनच्या आतला जो ड्रम असतो ना तो पूर्ण ड्रमच आम्हाला बदलावा लागला होता. तर त्याला पण काहीतरी 2-3 हजार रुपये खर्च आला होता, बरोबर ना. 6,000 रुपये. सॉरी 6,000 रुपये खर्च आला होता. त्या दिवशी मी घरात नव्हते. निखिलनंच ते मेकॅनिकलला वगैरे बोलवलं. त्यांनी आणून ते मशीन सगळी खोलली. त्यातून खूप मोठा कचरा असा निघाला. बहुतेक ते कचरा अडकून अडकून मशीनचं जे आतमधलं असतं ना तर ते ब्लॉक होतंय आणि ते आम्हाला बदलावं लागलं पूर्णच. मशीनची दुरुस्ती करण्यासाठी ना आम्ही कंपनीचा जो माणूस असतो ना त्यांनाच बोलवलं होतं. त्यांनी आम्हाला सगळी व्यवस्थित माहिती सांगितली आणि त्यांनीच ते मशीनचा जो आतला पार्ट असतो ना तो आणून पण दिला आणि बसवला. जर आम्ही हेच गोष्ट बाहेरून केली असती तर आम्हाला कदाचित स्वस्तात पण पडलं असतं. पण कंपनीवरती विश्वास ठेवून ना आम्ही कंपनीच्याच पर्सनला सांगितलं. मशीनचा जर आपण व्यवस्थित वापर केला ना ती खरंच चांगली टिकते बरं का, आमचं असं प्रामाणिक मत आहे. आणि त्याच्यात वेगवेगळ्या सेटिंग आहेत. आम्ही काही जास्त सेटिंग वापरत नाहीत. 1-2 जे आमच्या ठरलेले आहेत ना त्याच सेटिंग वापरतो. एकंदरीत सांगण्याचा अर्थ असा आहे की मी जी मशीन घेतली ना ती मला चांगली लागली. सॅमसंगच्या या वॉशिंग मशीनची लिंक ना कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन ना तुमच्या घरासाठी वॉशिंग मशीन बुक करू शकता. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या कामाला लागूया. काय खायचं आजच्या जेवणामध्ये? काही पण चालेल. काय पण नावाची भाजी नाहीये माझ्याकडे. कर काहीतरी चटपटीत कर काहीतरी. चटपटीत काय आणलं तू? प्रसाद. आपली नीतू ना भजनाला जाऊन आली. जाताना ना तिने मला आणि बाबांना विचारलं की आई बाबा तुम्हाला काय आणू मी. तर बाबांनी तिला सांगितलं की तू प्रसाद आण. आणि हे बघा एवढंच पिलू आमच्यासाठी प्रसाद घेऊन आलंय. आणि सगळ्यांनी प्रसाद दिला तर रडली तिथं. काय झालं? आई बाबांना प्रसाद द्या माझ्या. आई बाबांना प्रसाद द्या म्हणून रडली. आई ग माझं ग बछड खूप छान आहे बाळा माझं. आय लव्ह यू. आता तुझ्या हाताने दे बाळा बाबांना प्रसाद. थँक्यू. दे मला. थँक्यू बच्चा थँक्यू. यूट्यूबवरून ना मी एक गोष्ट बघितली होती ती म्हणजे मशीनची साफसफाई करण्यासाठी ना ती नुसतीच लावायची 15 मिनिटासाठी. तर मी आज पहिल्यांदाच बघा तशी मशीन लावली आहे फक्त मशीन साफ होण्यासाठी. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की यूट्यूब बघणं म्हणजे काय फक्त टाइमपास आहे. तर असं नसते बरं का. प्रत्येक व्यक्तीकडून ना आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. मी पण बऱ्याच जणांचे व्लॉग बघत असते, त्यांच्यातून काही ना काहीतरी शिकत असते. वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्यामुळे कळतात. त्यामुळेच ना तुम्ही माझे पण ब्लॉग बघत जावा. मी पण वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते, त्यापैकी एक ना एक गोष्ट तर तुम्हाला फायदेशीर ठरेलच. त्यामुळे बघत राहा. काय म्हणते? अगं असं नको म्हणून तू बघत जावा म्हण. अच्छा ऐकलत का मंडळी? आमच्या नितूचे व्लॉग रोज बघत जावा तुम्ही. बघितलं का? प्रत्येक नवऱ्याला ना काही ना काहीतरी ना चटपटीत चमचमीत खायचं असतं. पण काय खायचं हेच सांगायचं नसतं.
त्यांसाठी निखिलसाठी ही भोपळ्याची भाजी बनवलेली, एवढी भाजी शिल्लक राहिली. ह्या भोपळ्याचं थालीपीठ ना खूप मस्त लागतं, त्यामुळेच मी ठरवलं आपल्या आवडीचाच पदार्थ बनवूया. मग काय थालीपीठच बनणार आपल्या घरी आज. आता ही वाटाण्याची उसळ मला आवडते, पण निखिलला काही एवढी आवडत नाही. मग त्यांनी काही सांगितलं नाही काय पाहिजे, तर मी तेच बनवते. हे बघा, माझ्या लेकीला शाळेत जायची किती हौस आहे. दिवसभर घरात बॅग घेऊन फिरते पिलू. आज ना नित्तूसाठी मी हे भाजलेले वाटाणे ना त्यांना तेल आणि मीठ लावून देते. पहिल्यांदाच देते, काय माहिती तिला आवडतात की नाही, बघूया आपण. म्हणलंय तुझ्यासाठी, बस इथे सिट डाऊन कर. सरप्राईज नाहीये. तुला माहित आहे काय काय, घे. गरम आहे गरम. हे घे नित्तू, खाऊन बघ कसं आहे, सांग मला कसं आहे. हा गरम आहे, हळूहळू खा. ज्वारीच्या पिठामध्ये ना आपण ज्या वस्तू थालपीठामध्ये घालतो ना त्या सगळ्या घातलेल्या आहेत. आता याचा गोळा बनवून घेऊया. इकडे वाटाण्याला फोडणी दिले, याच्यात आपल्याला उसळ बनवायची आहे. थालपीठ बनवलेलं आहे. आता मस्तपैकी थालपीठ खायचं आज आपण. स्वयंपाक करत करत ना भांडी पण आवरून घेते, कारण आता 15 दिवस आमच्या मावशी नसणार आहेत, त्यामुळे भांडी घासली पाहिजेत. थालीपीठ बनवून झालेलं आहे. या सर्वांनी मस्तपैकी जेवण करायला. संध्याकाळचे ना 9:15 वाजलेत. घरातली सगळी कामं आवरून झालेत, आता फक्त अंथरून टाकायचंय. काय झालं? माझ्या शूटिंग मध्ये यायचंय तुला? आली की. सगळी कामं आवरल्यात सांगितलं, हंतरून टाकत होते. नित्तू आली आणि नित्तूचा पाय घसरला, ती खाली पडले. तिच्या ओठांना लागले, थोडंसं रक्त येते तिथून, आणि आता रडत बसले. बघायचंय मूवी. फायनली आता आम्ही सगळेजण मूवी बघायला तयार झालेलो आहोत. आणि आता मूवी बघत बघतच मी या पाठीमागे ठेवलेल्या कपड्यांच्या घड्या घालणार आहे आणि बरीचशी कामं करणार आहे आणखी. चला तर मग आजच्या व्लॉगचं करूया एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.